नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. गोंदियातील गोठणगाव येथे बिबट्याची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गावाच्या सीमेजवळ कंपाऊंड वॉल उभारण्याची मागणी करून दखल न घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक. सिंधुदुर्गमधील देवगड सौंदर्य येथे आग लागून आंबा आणि काजू बागा जळून खाक. जवळपास 25 शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या. देशभरात इंधन पुरेसा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत. भारत पेट्रोलियमकडून ट्विट करत माहिती. गडचिरोलीच्या कुनघाडा या गावासह 3 गावांचा पाणी पुरवठा ऐन उन्हाळ्यात विस्कळीत. पाणी पुरवठा योजनेचा ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं परिस्थिती. भंडाऱ्यातील लाखांदूरमध्ये जंगलात फिरायला नेऊन 18 वर्षीय तरुणाकडून 11 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी फरार. जालना जिल्ह्यातील बेसुमार वृक्षतोड प्रकरणी वन अधिकाऱ्यांसमोर गुन्हे दाखल करा. लाकूड माफियांशी वन अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध. मातंग मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू गोफणे यांचा आरोप. चंद्रपूरमधील सावरला जंगल परिसरात वाघाचा महिलेवर हल्ला. 46 वर्षीय प्रमिला वाडगुरेंचा जागीच मृत्यू. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धुळे जिल्ह्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर कर्ज थकबाकीमुळे प्रशासनाकडून जप्तीची कारवाई. 10.51 कोटींच्या कर्ज थकबाकीमुळे कारखान्याला बँकेकडे दावा. वर्ध्यातील सर्वच गॅस एजन्सीत सिलेंडरचा तुटवडा. गॅस गोडाऊनच्या बाहेर रांगा. सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण. भोंदूबाबा अशोक खरात हा 10वी गणित सह 2 विषयात नापास. शाळेच्या नोंदीमध्ये लक्ष्मण एकनाथ खरत असं नाव होतं. गॅझेटद्वारे नाव बदलून अशोक केल्याची सूत्रांची माहिती. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.